साहेब ते काय झालं महानगरपालिकेचे अधिकाऱ्यांनी ते काय व्हिडिओ आलता कुठला गट्टा सकाळी एकदम तक्रार घेऊन आलता अधिकारी पण लबाड आहे ऍक्शन काय करतात माहितीये का मला एक कळत नाही माझं म्हणण्याचं हेतू काय अधिकारी हा राजकारणी नसतो बरोबर कोणाच्या बंधनात नसतो बरोबर आहे महापालिकेचं उत्पन्न म्हणजे कर रूपात नाही बरोबर आहे ज्यावेळेला आपण कर घेतो जनतेकडे तशा सुविधा द्यायला पाहिजे बरोबर आरामको तिसऱ्याची नावं सांगतात हिनी सांगितले तो नगरसेवक सांगतोय का नाही कोणास ठेव आपल्या अंगावरचं काम दुसऱ्यावर ढकलायचं ही योग्य आहे काय आता आम्ही भाडा नाही भरल्यावर जप्तीला येते गाड्या घेऊन आबरू काढायला सगळी मिळून कर द्यायला नको तुम्ही आम्हाला सुविधा द्यायला नको बरोबर आहे तेवढा कुठला नगरसेवक नाव सांगताय तेवढा आता इथं म्हणजे भांडणं लावायचे काही नगरसेवक असतील अशी की देशापोटी मला मतदान दिलं नाही ह्या दिलं नाही तेव्हा दिलं नाही हे काढू नकोस ते काढू नकोस पण आपलं कर्तव्य आहे ना अधिकाऱ्यांचं कर्तव्य तुम्हाला गाड्या बिड्या दिल्यात कशाला महापालिका कर उत्पादनच करून महापालिका चालत असते यांचे पगार बिगार वागत असतात म्हणून मी काही नुसते अंगा आपली बाजू ढकलायची आणि दुसऱ्यावर सांगायचं आणि हे करायचं असतील मी असं म्हणत नाही पण किती ऐकायचं शेवट आता बँकेचं पण एक साधं उदाहरण देतो तुम्हाला मी एक माणसं येतात मला हसू येते ज्या वेळेला आम्ही कर्ज काढतो आम्ही हप्ता भरलं नाही तर तुम्ही आमचं घरदार वट्ट्याला भांडी बाहेर काढतायचा आणि आम्ही एफडी भरली आणि एफडी आमची पूर्ण झाली तर बँक तुम्ही द्यायला पाहिजे ती बँक भेटली मग तुम्ही एफडी ठेवणार काय तुम्ही बँक एका ठरणीची का बोंबलं जावा जसं आमचं बाहेर काढताय तसं तुमचं काढा नको कायदे सर्वांना सारखं आहे का नाही तुम्हाला सांगा बरोबर तसं माझं म्हणणं होतं अधिकाऱ्यांनी राजकारण देशापट्टी न करता दबावाखाली ना ज्या सुविधा आहेत त्या दिल्याच पाहिजे ते केलंच पाहिजे ना तुमचं कर्तव्य आहे त्यासाठी तुम्हाला ठेवले बरोबर मी बोलत होतो विजय साळुंखे सरदार जय हिंद जय महाराष्ट्र.